भाजपच्या आमदारांची विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी बैठक 3 डिसेंबरला दुपारी मुंबईमध्ये होणार आहे। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील नव्या सरकारचा आझाद मैदानावर शपथविधी होईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडेल। बावनकुळेंच्या ट्विटनंतर न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। एका पक्षाच्या अध्यक्षांना शपथविधीची तारीख सांगितली हे खरं म्हणजे ते राज्यपाल झाले की काय असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। दरम्यान एवढा महत्त्वाचा दिवस असताना काळजीवाहू मुख्यमंत्री असे गायब कसे होतात? सर्वसाधारण माणसाकडे हेलिकॉप्टर नाही का? असा खोचक सवाल देखील आदित्य ठाकरेंनी शिंदेंना केलाय। मी मंत्रिमंडळामध्ये असलो तर चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। जो गटनेता असतो तोच मुख्यमंत्री असेल असा नियमच असल्याचं विधान मुनगंटीवार यांनी केलंय। त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार का अशा चर्चांना उधाण आलंय। फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली। तिघांच्या समन्वयातूनच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल असं देखील दरेकर म्हणाले। आम्ही शपथ घेणार की नाही हे शिंदे ठरवतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। तसंच एकनाथ शिंदे हिताचे निर्णय घेतील असं सुद्धा शिरसाट म्हणाले। मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा राज्यभर बोलबाला रंगलाय। महाराष्ट्र राज्याला प्रतिष्ठेचा असा स्कॉच पुरस्कार या कार्यक्रमाला प्रदान करण्यात आला। 280 प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीच्या महाराष्ट्रातील मॉडेलची निवड ही करण्यात आली आहे। दरम्यान या आता लक्ष शासन आपल्या दारी 2.0 असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे या गावामध्ये आहेत। दरम्यान एकनाथ शिंदेंना 105 डिग्री ताप आल्याची माहिती समोर आली आहे। शिंदे दिवसभर घराबाहेर पडलेले नाहीयेत। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ताप आला आणि घशाला इन्फेक्शन झालंय। त्यामुळे 4 जणांच्या डॉक्टरांच्या पथकाकडून शिंदेंवर उपचार सुरू आहेत अशी माहिती कौटुंबिक डॉक्टर RM पार्टे यांनी दिली आहे। तसंच शिंदे आज आपल्या मुंबईत येथील जातील अशी माहिती सुद्धा डॉक्टरांनी दिली आहे। बाहुबली देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा अशा आशयाचे महाकाय होर्डिंग्स बीडच्या आष्टी शहरामध्ये लागले आहेत। आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी हे बॅनर्स लावले। शिंदेंनी जी भूमिका घेतली त्याला आमचं समर्थन असेल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। दरम्यान लवकरच मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री शपथ घेतील असं सुद्धा उदय सामंत म्हणाले। फेक नरेटिव्ह नेहमी पसरवल्यास कसा फटका बसतो याचं आत्मपरीक्षण महाविकास आघाडीनं केलं पाहिजे असं प्रत्युत्तर ईव्हीएमच्या आरोपांवर भाजप आमदार संजय केळकर यांनी दिलंय। उत्तर नागपूर मतदारसंघातून भाजपच्या मिलिंद मानेंच्या पराभवादरम्यान मोठा खुलासा समोर आलाय। दरम्यान निवडणुकीमध्ये नितीन राऊत यांनी खालच्या पातळीवर जाऊन जनतेमध्ये माझ्याबद्दल फेक नरेटिव्ह पसरवला असा आरोप केलाय। निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। रात्रभर मतदारांची संख्या कशी वाढली असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला। ईव्हीएम विरोधामध्ये भीम आर्मीकडून दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं। दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जळगाव जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या फेर मत तपासणीसाठी अर्ज केले आहेत। लागणारी रक्कम भरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन केलंय। निकालावर संशयित ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करा अशी मागणी माजी आमदार राजन साळवी यांनी केली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी तसं निवेदन दिलंय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय। दरम्यान थोरातांना पराभव पचवता येत नसून ते स्वतः 3 वेळा ईव्हीएमवर निवडून आले तेव्हा मात्र ईव्हीएम चांगलं होतं असा टोला भाजपच्या अमोल खताळांनी व्यक्त केलाय। उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी आपलं आत्मक्लेश उपोषण मागे घेतलं। दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी गडबड आहे। निवडणुकीमध्ये पैशांचा भरमसाठ वापर झाल्याचा संशयही आढाव यांनी व्यक्त केलाय। सध्या सत्यमेव जयते नव्हे तर सत्तामेव जयते सुरू आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना हाणला। तर उद्धव ठाकरेंनी ईव्हीएम सह व्हीव्हीपॅटच्या रिझल्टच्या मोजणीचीही मागणी केली आहे। अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली। यावेळी जनतेला कौल आपण मान्य केला पाहिजे। लोकसभा निकाल मान्य होता मग आता का नाही असा सवाल अजितदादांनी बाबा आढाव यांना केला। अहमदपूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागली। यामुळे अहमदपूरच्या पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली। यावेळी पाटील यांच्या मंत्रिपदासाठी साकडं घालण्यात आलं।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी काँग्रेसचे मध्य नागपुरातील उमेदवार बंडी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली। आपल्याला निलंबित का करू नये असा सवाल करत शेळकेंना 2 दिवसांमध्ये खुलासे करण्याचा आदेश देण्यात आले। विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली। भेट घेत पराभवाबद्दल खंत व्यक्त करताना ज्येष्ठ महिला ठेवीदारांना अश्रू अनावर झाले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड, कन्नड आणि वैजापूरमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेतला। यावेळी निवडणुकीच्या अपयशानं खचून जाऊ नये असं आवाहन अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलं। शरद पवारांनी निवडणुकीच्या वेळेस ईव्हीएम विरोधात तक्रार का केली नाही? सत्ता आणि पैशाचा गैरवापर झाला असेल तर महाविकास आघाडीनं आधीच तक्रार करायला हवी होती। हे फक्त पराभवाचं खापर फोडलं जातंय असा पलटवार मंत्री शंभूराज देसाईंनी केला। बार्शी मतदारसंघातील पराभवानंतर शिवसेना उमेदवार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेतला। दरम्यान अंतर्गत नाराजीतून आपला पराभव झाल्याचं स्पष्टीकरण यावेळी राऊत यांनी दिलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली। लखनौमध्ये योगी आणि आठवलेंनी एकमेकांना सदिच्छा भेट दिली। सोलापूरमध्ये ठाकरे गटानं काँग्रेसवरती केलेल्या आरोपानंतर काँग्रेसनं ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं। ठाकरे गटाचे नेते प्रणिती शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। ठाकरे गटानं सोलापूर आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला। संजय राऊत जेवढं बोलणार तेवढं आम्ही पुढे जाऊ। राऊतांच्या टीकेमुळे 2.5 वर्षामध्ये आमचं नव्हे तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं अशी बोचरी टीका आमदार भरत गोगावले यांनी केली आहे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत असं जनतेला वाटणं स्वाभाविक आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले। तर आगामी काळामध्ये शिवसेना पक्ष जो निर्णय घेईल तो एकत्रित पद्धतीनं एकनाथ शिंदे पाटील साहेब घेतील असं देखील पाटील म्हणाले। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालाय, त्यामुळे मुंबई शहर उपनगरातील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होतोय। ठाणे आणि भिवंडीतील पाणी पुरवठ्यावर परिणाम झालाय। 1 ते 5 डिसेंबरपर्यंत या पाणी पुरवठ्यामध्ये 10% कपात करण्यात आली आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरा आणि काटकसरीनं वापरा असं आवाहन बीएमसीनं केलेलं आहे। मावळ थंडीनं गारठलंय, त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं दिसून येत आहे। मुंबई बंगळुरू महामार्गावर रोज हजारो वाहनं प्रवास करतायत। नेहमी वर्दळ असलेल्या या मार्गावरती देहू रोड परिसरात थंडीमुळे नीरव शांतता दिसून येते। पुण्यासह ग्रामीण भागामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय। खेड, आंबेगाव, शिरूरसह परिसरामध्ये गारठा निर्माण झालाय, त्यामुळे ठिकठिकाणी नागरिक आणि आता ते शेकोटीचा आधार घेताना दिसतात। राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढलंय। नाशिकच्या उत्तर भागामध्ये सर्वात कमी म्हणजे 8.9 अंशावर तापमानाची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे नाशिककर थंडीनं चांगलेच कुडकुडायला लागले। बेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि विभागातील अनेक भागांना त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांवर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आयएमडीनं व्यक्त केलाय। आयएमडीनं तज्ज्ञांच्या माहितीनुसार येत्या 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे। रब्बी हंगामातील पिकांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा उपलब्ध करून दिलाय। पीक विमा काढण्यासाठी 15 डिसेंबरची अंतिम मुदत असून राज्यामध्ये आतापर्यंत 18,79,822 अर्ज आलेत। यातून 13,37,336 हेक्टरवरील पिकांचं क्षेत्र तर सुमारे 5,500 कोटींची रक्कम विमा संरक्षित झाली आहे। दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या पहिल्या बेदाणा सौद्यामध्ये 15 ते 20 रुपये दर वाढला आहे। त्याचबरोबर मार्केट यार्डामध्ये 18 गाडी 180 टन बेदाण्याची आवक झाली। तिन्ही प्रकारच्या बेदाण्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे। निवडणूक संपताच मतदानानंतर 16 साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा शुभारंभ झाला। शासनानं प्रति क्विंटल 3,400 रुपये एफआरपी जाहीर केली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियानं आजपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केला। एसबीआय यापुढे डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाहीये। आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर विवरण भरण्यासाठी 15 डिसेंबर ही मुदतवाढ देण्यात आली आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं विवरण भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ जारी केली आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 आणि पेठ क्रमांक 30 ते 32 येथील शिल्लक असलेल्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत। पीएमआरडीएनं 15 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे।
एसटी महामंडळानं नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी केली आहे. मागील 3 वर्षांमध्ये भाडेवाढ करण्यात आली नाही असं सांगण्यात आलं. तब्बल 14.13% वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पनवेलमधील दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांची सर्व माहिती गोळा करण्याच्या दृष्टीनं 2 डिसेंबरपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क भरण्यास मुदतवाढ दिली होती. भारतीय रेल्वेकडून विविध रिक्त जागा भरण्यासाठी 21 रेल्वे भरती बोर्डामार्फत अधिसूचना जारी केली होती. 62% उमेदवारांच्या परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या. नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल 1,40,00,000 लोकांनी विमान प्रवास केला. हा भारतीय विमान क्षेत्रातील प्रवासी संख्येचा आजवरचा उच्चांक ठरलाय. प्रवासी संख्येची ही आकडेवारी 29 नोव्हेंबरपर्यंतची असून 1 ते 29 नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशामध्ये एकूण 91,728 विमान फेऱ्या झाल्या. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या नूतनीकरण करण्यात येत असल्याच्या रुग्णालयातील तांब्याची ऑक्सिजन पाईप आणि साहित्य असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता शिवाजी गवळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये पोलीस खात्यामध्ये सुमारे 4,000 हवालदार पदांसाठी तब्बल 5.5 लाखांपेक्षा अधिक जणांनी अर्ज केले. या पदांच्या भरतीसाठी परीक्षांना आज सुरुवात होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बीई, बी आर्क आणि बी फार्म या अभ्यासक्रमांच्या शिक्षण संस्थांनी मागील 2 वर्षांमध्ये त्यांच्याकडे प्रवेश घेतलेल्या 42% विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती विद्यापीठाकडे सादर केली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे बीई, बी आर्क त्याचबरोबर बी फार्मच्या 40,000 विद्यार्थ्यांची नोंदणी ही प्रलंबित आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांची 2024-25 या वर्षातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसताना सीईटी पक्षानं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं. बीटेक साठी 19 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान सीईटीची परीक्षा होणार आहे. समुद्रातील मासे महाग झाल्यानं पापलेट, रावस, हलवा, सुरमई यासारखे मासे आता सामान्यांना परवडत नाहीयेत. समुद्रातील प्रदूषणामुळे मासळीचा दुष्काळ निर्माण झाला. त्यामुळे मत्स्यप्रेमींच्या ताटातील मासळी ही गायब होताना दिसते. आठवड्याभरापासून तापमानाचा पारा घसरत असल्यामुळे मुंबईतील विजेची मागणी कमी झाली आहे. गारठा वाढल्यानं एसी, पंखे, कूलरसाठी विजेचा होणारा वापर कमी झालाय. त्यामुळे मुंबईतील मागणी 3,000 मेगावॅटवरून आता 2,500 मेगावॅटपर्यंत घटली आहे. बीडमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. थंडीमुळे ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास वाढल्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, त्याचबरोबर खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गणेशपूर गावाच्या शिवारातील पेरूच्या बागेवरती आळ्यांचा प्रादुर्भाव झाला. धुक्यामुळे झाडावरच फळं सुकायला लागली आहेत. त्याचबरोबर फळांना गळती देखील लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. बीडच्या लिंबा गणेश पंचक्रोशीतील महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. मुबलक पाणी नसल्यानं रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू, हरभरा ही पिकं संकटात आहेत. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी रस्ता रोकोचा इशारा दिलाय. रत्नागिरीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बसणी या गावी महालक्ष्मी रवळनाथ पंचायत देवस्थानातर्फे दरवर्षी बगाडा या यात्रा उत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाही हा उत्सव भरला असून भाविकांनी लाटेवरच्या कसरती पार पाडल्यात. या कसरती पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो भाविक दाखल झाले. शनी अमावस्येदरम्यान बीड शहरातील शनी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शनीच्या 3.5 पीठांपैकी अर्धपीठ जागृत देवस्थान म्हणून बीडमधील शनी देवाची आगळी वेगळी आख्यायिका आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश, छत्तीसगडसह तेलंगणातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील लोणीच्या संत सखाराम महाराजांच्या 146व्या पुण्यतिथी यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. यासाठी लाखो भाविक लोणीमध्ये दाखल झाले. नागपुरामध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरण्यास कारवाई होणार आहे. दुचाकीच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट न वापरण्यास 1,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. भाजप युवा मोर्चानं नागपूर शहर वाहतूक पोलिसांना निवेदन दिलंय. दोघांनीही हेल्मेट सक्ती करण्याआधी जनतेला विचारात घेतलं पाहिजे. आधी ट्रॅफिकची समस्या नीट करा, मग नियम लागू करा, अशी मागणी भाजप युवा मोर्चानं केली आहे.
चंद्रपूरमध्ये वायू प्रदूषण आणि धुलीकण नियंत्रणासाठी प्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर आले. प्रादेशिक परिवहन विभागानं उद्योग बहुल भागामध्ये खनिज, सिमेंट आणि औद्योगिक टाकाऊ पदार्थ वाहतूक करताना 31 उद्योगांना ताडपत्रे झाकण्याची नोटीस बजावली आहे. लातूरच्या हरंगुळमध्ये खासगी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या टीसी परस्पर दिल्याचा दावा आणि प्रयत्न केल्याचं उघडकीस आले. दरम्यान या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधामध्ये नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केलं. हिंदू नेत्यांवर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. धाराशिवमधील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी 9 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या लाभासाठी आंदोलन कर्मचारी संघटनेनं प्रशासनाला निवेदन दिलं. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावामध्ये आई बहिणींच्या नावानं शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर नियम तोडणाऱ्यावर 500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सौंदाळा गावाच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचं आगमन झाल्यानं बागायतदारांना दिलासा मिळालाय. आंबा काजूचं कलम मोहरण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीसांची पाणी फाउंडेशनला सुरुवातीपासून साथ होती. 8 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय अशी प्रतिक्रिया अभिनेते आमिर खान यांनी दिली आहे. तसंच फडणवीसांना नव्या सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा देत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी एकत्र काम करत राहू असं सुद्धा आमिर खान म्हणाला आहे. खवय्या पर्यटकांनी दापोलीतील हरणे बंदरामध्ये ताजे मासे खरेदीला मोठी पसंती दिली आहे. तसंच बंदरातील लिलावामध्ये आलेल्या मासे खरेदीला पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे. थंडीची चाहूल लागताच बाजारात फळं फुलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. खास थंडीत उपलब्ध होणाऱ्या नागपुरी संत्र्याची मोठी आवक वाशीच्या बाजारात झाली आहे. मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला. त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर 2 ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले. पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल ते भिवानी दरम्यान विशेष भाड्यावर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. बुलढाण्यातली बातमी समोर येते. बुलढाण्यात मिरवणुकीदरम्यान मोठा राडा झालाय. धाडमध्ये 2 गटामध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली. मिरवणुकीमध्ये फटाके फोडण्यावरून वाद झाला. मोठा पोलीस बंदोबस्त या पार्श्वभूमीवरती तैनात करण्यात आलाय. गेल्या 1.5 वर्षापासून कांद्यासह लसणाच्या भाववाढीनं भाजी डाळींना फोडणी देणं कठीण झालंय. अशातच आता फळभाज्यांबरोबरच डाळी आणि कडधान्यांचे दर सुद्धा कडाडलेत, त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांनी मोबाईलच्या तक्रारीनंतर चोरीला गेलेले लाखो किमतीचे मोबाईल शोधून काढलेत आणि त्यांच्या मूळ मालकांना हे मोबाईल्स परत केलेत. पोलिसांच्या या कामगिरीनं सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होतोय. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज 26 आरोपींवर मोक्का लागू केलाय. हत्या प्रकरणातील 26 आरोपींपैकी 3 आरोपी शुभम झिशान आणि अनमोल बेशनई हे या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी आहेत. 50 रुपये देतो असं सांगून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मुलुंडमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला जंगलात आणून अज्ञातानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान पोटात दुखू लागल्यानं तपासणी केल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचंही समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. महाडमधील गोंडाळे गावाच्या हद्दीतील एकाच बिल्डिंगमध्ये तब्बल 6 फ्लॅट चोरट्यांनी फोडलेत. या घरातून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे. कल्याण पूर्वेच्या नेतिवली टेकडी परिसरामध्ये एका बंद घराला आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पनवेल सायन मार्गावरती एका उभ्या कंटेनरला मागून येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाली आहेत. पाटणच्या नावडीमध्ये गोठ्यात बांधलेल्या शेळीवरती बिबट्यानं हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यामध्ये शेळी ठार झाली असून संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
पुढे एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। जळगावातली ही बातमी। जळगावात 1.5 महिन्यांच्या अंतरात एकामागून एक 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांकडून सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे। अशातच विद्यार्थ्यांनंतर शिक्षकानं सुद्धा आत्महत्या केली। या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पालकांसह नागरिकांनी केली आहे। जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती। एक 15 ते 20 दिवसापूर्वी त्याच्याच वर्गमित्राने देखील आत्महत्या केली होती। त्या अनुषंगाने सध्या जी आत्महत्या झालेली आहे त्याच्या पालकांनी व तेथील काही नागरिकांनी आज कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे की जी आत्महत्या झाली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी। याच्यामध्ये काही विशिष्ट अँगल आहे का आत्महत्या करण्यामागे? कारण की दोघेही वर्गमित्र होते, त्याच्यामुळे दोघेही विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीनंतर आत्महत्या केलेल्या आहे। तर त्याची सखोल चौकशी करण्याची त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। गडचिरोली शहरापासून 3 किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात 4 मुलं बुडाली। गंमत म्हणून ही 4ही शाळकरी मुलं नदीच्या पाण्यामध्ये उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं चौघं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटला वाचला। एका दुसऱ्या ट्रकनं आधार दिल्यानं मोठा अपघात टळला। ट्रकचा एक टायर गटाराच्या स्लॅबवर चढून फुटला, मात्र दुसऱ्या ट्रकनं आधार दिल्यानं अवजड ट्रकचा अपघात होता टळला। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील तेलघना जळगावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। माजलगाव परिसरामध्ये या बिबट्यानं अनेक जनावरांचा फडशा सुद्धा पडला, त्यामुळे वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। भाईंदर पश्चिम येथील तिकीट खिडकीवरील फायबर सिलिंग कोसळलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सिलिंग कोसळल्यानं कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। सारस पक्ष्यांच्या अभ्यासासाठी आणि अभ्यास करण्याकरिता गोंदियातील मादी सारस क्रेन पक्षावरती GPS GSM ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून हा अभ्यास करण्यात येतोय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्यानुसार आतापर्यंत 26 गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींवरती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मकोका कायदा लागू केलाय। त्यांच्यावरती आता मकोका या कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये बर्फवृष्टीमुळे हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालाय। पर्वतांनी बर्फाची पांढरी चादर पांघरल्यासारखं दृश्य समोर आलंय। जम्मू काश्मीरमधील डोडा इथं भीषण अपघात झाला। अपघातामध्ये एक कार चिनाब नदीमध्ये पडली। पश्चिम बंगाल सिक्कीम सीमेजवळ प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यामध्ये पडली। अपघातामध्ये 6 ठार झाले असून अनेक जण जखमी झाले। ग्रेटर नोएडा येथील टोल प्लाझा इथं काही लोकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली। लोक टोल न भरता ट्रक हटवण्याचा प्रयत्न करत होते। दिल्लीतील यमुना नदी परिसरामध्ये पोलीस आणि स्थानिक गुंडांमध्ये तुफान राडा झाला। यावेळेस झालेल्या एन्काउंटरमध्ये पोलिसांनी आदिल नावाच्या गुंडाला ताब्यात घेतलं। त्याच्यावरती जवळपास 25 गुन्हे दाखल आहेत। मध्य प्रदेशाच्या भिंडमध्ये एका महिलेच्या पोटात चक्क कात्री आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सिटी स्कॅनच्या वेळेस ही माहिती उघडकीस आली। हरियाणाच्या सिरसामध्ये भाजी मंडईमध्ये तुफान मारहाणीचा प्रकार समोर आलेला आहे। या ठिकाणी 10 ते 15 स्थानिकांनी 2 महिलांना बेदम हाणामारी केल्याचा प्रकार समोर आला आहे। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये स्थानिकांकडून पूर्वीच्या वादातून जगन्नाथपूर या गावाच्या वेशीवरच लग्नाची वरात अडवण्यात आली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। उत्तर प्रदेशातील वाराणसी कंटोन्मेंट रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरामध्ये भीषण आग लागली आहे। आगीमध्ये 200 मोटरसायकल जळून खाक झाले। 9 मे रोजी झालेल्या दंगलीचा कट रचल्याप्रकरणी न्यायालयानं इम्रान खान यांना दोषी ठरवलं। त्यामुळे तुरुंगामध्ये असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। बॅडमिंटनपटू PV सिंधूनं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे। तिनं उन्नती हुड्डा हिचा 21-12 ते 21-9 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। सिंधूनं दमदार कामगिरी करत उन्नतीवरती केवळ 36 मिनिटांमध्येच विजय संपादित केला।